नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. खेचायला लागला मुली, बाकी काहीच नाही. महायोग पीठे तटे भीमरथ्य परम पुंडरीका यदा तुन्मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंग. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगद्वंदनी जगतमान्य देवणे तुकोबरा यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाचं विश्वाच्या बापाचं रूप नाम सामर्थ्य याचं कौतुक करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. बोलणाऱ्याचा अधिकार फार मोठा आहे. मोक्ष प्राप्त असणारी व्यक्ती जेव्हा एखाद्या सौंदर्याचं वर्णन करते तेव्हा ते सौंदर्य शाश्वत असावं हे आम्हाला ज्ञात असावं. प्रथम तर सौंदर्य शाश्वत नसतं. कुठल्याही गोष्टीचं असू द्या, वस्तूचं असू द्या, व्यक्तीचं असू द्या, प्रसंगाचं असू द्या, हे अवधानाने निघून जातं. सौंदर्य कधी शाश्वत राहत नाही. कुठल्याही गोष्टीचं असू द्या, वस्तूचं सौंदर्य वस्तूची वेळ निघत गेली की निघून जाणार आहे. माणसाचं सौंदर्य वय झालं की निघून जाणार आहे. कार्यक्रमाचं सौंदर्य कार्यक्रम संपला की निघून जाणार आहे. हे शाश्वत नाहीये. हे तुकोबरांना ज्ञात आहे, तरी तुकोबराय सौंदर्याचं वर्णन करतायत. याचा अर्थ ते सौंदर्य शाश्वत आहे, अक्षय आहे. असं शाश्वत अक्षय सौंदर्य कोणाचं आहे? रखमाईच्या पती. आता रखमाईच्या पती म्हणायचं कारण आहे बरं का, कारण स्वरूप अनेक आहेत देवाचं, रूप अनेक आहेत, अवतार अनेक आहेत. त्याच्यामध्ये माझ्या डोळ्याला लोभनीय कुठलं रूप आहे तर ते रूप माझ्या आईच्या नवऱ्याचं आहे. बाप रखमा. पाऊली सुद्धा काय म्हणतात? कोण आवडतो मला? बाप रखमा सर्व सुखाचे. बाप रखमा मला सुख कुठलं रूप देत आहे? रूप पाहता सुख झाले हो, पण कुठलं? बाप रखमा. जी माझी माय रखमाई आहे, तिचा जो नवरा आहे तो माझा बाप आहे. तसा बऱ्यापैकी आईचा नवराच बाप असतो महाराज बरं का, पण वर्ण नाही का बरं का. जी माय आहे माझी रखमा, तिचा जो नवरा आहे तो मला इतका लोभनीय आहे डोळ्याला बाबा. बरं एकटे म्हणतात का? नामदेवराय म्हणतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन. पण मी काय म्हणते, हे वर्णन करायचं कारण औचित्यही तेवढं गोड आहे. गेली 19 वर्ष अखंडित नामचिंतनाचा हा अट्टहास. एक तर पूर्ण झालं, द्वितीय तपाकडे तुमची वाटचाल आहे. 19 वर्षाचा हा नामचिंतनाचा गोड अट्टहास त्या आकडेनव सप्त्यातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरात माझं परम भाग्य समजतंय. पहिल्या दिवशी रूपपर, दुसऱ्या दिवशी नामपर, म्हणून 3ऱ्या दिवशी रूपपर आणि नामपर दोन्ही घेतला. हा गोड नामचिंतनाचा अट्टहास. भाग्यवान माणसं आहात तुम्ही. 19 वर्ष झालं सप्ताह चालू आहे गावात, भव्य दिव्यता आहे. डोळ्याचं पारणं फिटावं इतक्या अट्टहासानं तुम्ही तर्डेकर सुंदर सप्ताह करताय. भगवंताची कृपाच म्हणावी. तानसेन महाराजांची संजीवन समाधी त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि त्या भूमीमध्ये सप्ताह गोड होतो यात काय नवल आहे? कारण संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळून जाय. त्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला सुंदर गायक वादक मंडळी, आमच्या नंदू महाराज असतील, संतोष दादा असतील, आमचे भाऊसाहेब दादा असतील, सर्व महाराज मंडळी, हा लहानगा दादा असेल, चोपदार मंडळी, विनेकरी दादा, सगळ्यांच्या माध्यमातून हा 3ऱ्या दिवसाची सेवा थोडासा वाटा माझ्या पदरात पडला. भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. कमीत कमी देवाच्या नामाचा रूपाचा गोडवा कळावा एवढी नाही, पण आनंद घ्यावा एवढी तरी पात्रता आहे. कारण देव कोणालाही आवडत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. देव कोणालाही गोड लागत नाही. अहो काही काही माणसं म्हणतात ताई कुठं झोप लागत नाही, पण कीर्तनात आली की लय भारी लागते. त्याला यातला गोडवा कळतो महाराज बरं का. ही माणसं म्हणजे नवल असतं बरं का. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, वेल एज्युकेटेड आहेस, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आलीस, काय भाग्य आहे तुझं. पण या भाग्य उजळणाऱ्याच्या चरणावर मस्तक ठेवताना कधी दिसली नाहीस.
स्वतःला आवरताना सवरताना दिसलीस, पण देवाला आवरताना सवरताना कधी दिसली नाहीस. त्याचं गुणगान गाताना कधी तुला पाहिलं नाही का आम्ही? आजकालच्या मुली फार स्टँडर्ड पद्धतीने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही किंवा तुम्हाला देव आवडत नाही याच्यात काहीच वावगं नाही. मूळ त्याचं लक्षण आहे. तुम्हाला देव आवडत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण खरं सांगू माझे बाय, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, देवाला तुम्ही आवडणार नाही, त्या दिवशी आपलं अस्तित्व राहणार नाही. अख्खं जग आपल्यासाठी तिथे रडत असेल. अरे देव मानतोय म्हणून चाललंय, मी कोण आहे सांगणारी. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेण्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. अरे अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये आगरी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंच महाभूत ही मीच. अरे वायू ही मीच, अग्नी ही मीच. अरे ही सगळं चालवणारा नवे नवे चंद्र सूर्य मीच केले. मग ज्याला स्वतःचीच जाणीव झाली नाही त्याला देवाची जाणीव काय होणार आहे? आणि ज्याला देवाची जाणीव झाली त्याला स्वतःची ओळख न राहता होईल का? हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानोबरांचं फार गोड वर्णन आहे. ज्ञानी माणूस भक्तीशिवाय पूर्ण होत नाही. भक्ती केल्यावर ज्ञानाला परिपूर्णता येते. ज्ञानाची परिपूर्णता देवाची ओळख करून देते. आणि देवाची ओळख झाली की स्वतःची ओळख आपोआप होत. आपुल्या संसाठी करोनी ठेला देव पहावया तेथे देवाची होणी. तर काय पात्रता आहे मला सांगा बरं आपली? पण देव आवडावा याच्यापेक्षा अजून मोठी काय पात्रता असावी? देवा, मला कळतंय तुझं सौंदर्य शाश्वत आहे, म्हणून माझी विनवणी आहे. शेवटी संसारिक माणसं आहेत आम्ही. डोळ्याला एखादी गोष्ट सुंदर दिसली की आम्ही पटकन अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो, हो की नाही? मग ती खोटी असली तरी सुद्धा संसारात काय, खोट्या गोष्टी पटकन डोळ्याला चांगल्या दिसतात म्हणून माणूस आकर्षित होतो. एकादशीचा दिवस आहे, शाबू वाढला महाराजाला, पण महाराजाचं शाबूवर काही मन भागलं नाही. त्याला मस्त एक सफरचंद दिसलं शोकेस मध्ये. तो म्हटलं काय माणूस आहे, एवढी श्रीमंती तुझी, नुसता शाबू वाढला महाराजाला, सफरचंद दिला असता तर मेला असता का? ते म्हणलं नाही महाराज, देण्यासारखा नाही. का देण्यासारखा नाही? तुला एकट्याला खायचं आहे का? ते म्हणलं नाही, तुम्हाला दिला असता पण आत शे नाही, खाता का? सफरचंद डोळ्याला दिसतोय आकर्षित, पण तो सत्य आहे का? पण मन जातंय कारण ते सुंदर आहे. जग असंच आहे. या जगात अट्रॅक्ट व्हायला लोक कल्पनेकडे जास्त पळतात, सत्याकडे नाहीच आहे. आमच्याकडे डोळ्याला चांगलं दिसलं की आमच्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली म्हणजे सुंबळ्या. विचार पण करी जा जरा, डोकं बिकं पण वापरत जा जरा, प्रॅक्टिकली पण विचार करायचा रे दादा. असं नसतं ना दादा. अरे तुका म्हणे येते पाहिजे, काही गोष्टी शाश्वतच सौंदर्य लागतात रे. आपल्या सौंदर्याचं काय घेऊन बसले? आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही दादा. पण जगाच्या मालकाच्या सौंदर्याचा विचार केला तर महाराज, एखाद्या पुरुषाकडे बघून स्त्रीनं भुलावं यात काय नवलंय? एखाद्या स्त्रीकडे बघून पुरुषानं भुलावं यात काय नवलंय? पण पुरुषाकडे बघून पुरुषानं भुलावं काय नवलंय? भुलविल्या नरनारी. देवाकडे बघावं असं कधी झालंय का महाराज? एखाद्या पोराकडे बघून एखादा पोरगा म्हणलाय काय भारी दिसतो रे, लगीन करतो का? असं होत नाही दादा, आहे की नाही? त्याला माहित असतं तो मुलगा आहे की नाही, असं होऊ शकत नाही. पण त्रेतायुगामध्ये राम जन्मामध्ये रामाच्या पायांनी अहिल्या तरली दगडाची स्त्री झाली. ऋषी मुनी मोठे मोठे दगड घेऊन रामाकडे निघाले. रामप्रभूंना पाहताच त्यांचा मनाचा इतका काही तोल गेला. हे इतकं बेकार मन पण तिथं इतकं स्थिरावलं, इतकं बेधुंद झालं, भान हरपून गेलं. त्या ऋषी मुनींना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. ते म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणले वेडास का? नाही म्हणे जमवा. ते म्हणे तसं काही हरकत नाही, पण या जन्मात मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे. पुढच्या जन्मात जेव्हा अवतार घेईल तेव्हा तुम्हा सगळ्यांना माझ्या रूपाचा आनंद घ्यायचा अधिकार देईल. पण तो देव आहे. देवाची आणि आपली बराबरी करू शकत नाही आपण. देवासारखं आपण कधीच दिसू शकत नाही किंवा असू शकत नाही. आपण दास झालो तरी फार आहे, त्याच्या रूपाचा आनंद घेता आला तरी फार आहे. पण देवा शाश्वत माहित आहे आम्हाला तुझ्या इतकं गोड काही नाही. मी कधी कधी विचार करतो त्याचं दिसणं, रुसणं, चालणं, बोलणं, वागणं, मन सगळं एवढं गोड आहे. त्या माझ्या जगाच्या मालकाचं राखणं किती गोड असेल. देई माझं प्रेम.
त्याचं दिसणंच एवढं गोड आहे, त्याचं राखणं किती गोड असेल, त्याचं प्रेम किती गोड असेल. त्याच्या दिसण्यावर एवढी माणसं भाळतात. त्याच विठ्ठलाचं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्याच्या दिसण्यापेक्षा त्याचं राखणं गोड आहे. शंकराचार्य फार गोड वर्णन करतात बघा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय विसरून असेल तर देवाचं वारा. पण आमचं कसं आहे ना, आमची चार चौकात बसतात. ही कुणाली बघ, तिकडून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. कधीतरी देवालाही बघून बघा रे दादा, कधीतरी त्याच्याही प्रेमात पडून बघा. अवघड झालं रे पोरांनो आपलं, आहे की नाही. नवल वाटतं मला या गोष्टीचं. तर या वयात देवाचा गोडवा नाही लागला तर निर्लज्ज आयुष्य आहे आपलं. शब्दांना माफ करा, माझ्या आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. आणि मला सांगा, एकदा लाकडाची राख झाली तर ती राख पुन्हा पेटेल का? आयुष्याची राख झाल्यावर किती भजन केली देवाला भेटणार आहे का? शक्यच नाही रे. अगं माय, देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर आहेत? तरडेच्या माय मावल्या देवघर आहेत? बोलत जा माय, बोलत जा. तुमची आईराणी तर मला काही ढेकळं कळत नाही, माझी कळली तर नशीब आहे तुम्हाला. बोलत जा माय, हे की नाही. देवघर आहेत तुमच्या घरात? पूजा करता देवाची माय? पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागणार आहे का बोललात तर? बोलत जा. माणसं मुद्दाम बोलत नाही. हसू आलं मुद्दाम हसणार नाही, आनंद वाटला मुद्दाम टाळी वाजवणार नाही, बोल म्हणणं बोलणार नाही. ते मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ते कीर्तन झालं मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवीत होती, अख्ख्या मांडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. कशाचा दादा आणि करता कशाचा? अहो माझं दादा, 7 कोटी घरं सोन्याशी आहेत रावणाची. किती? 7 कोटी हो माऊली. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. एक चौकट रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बर का तरडेकर? धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर. अर्धा तोळ्यावर दादा, अर्धा तोळ्यावर. विचार करा ना संपत्तीचा. एक चौकट तुलसीरामायणामधलं वर्णन आहे, 22.5 क्विंटल सोन्याची आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर रावणाचं आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. बर का दादा? पैशाचं सोडा, सत्ता ऐका. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी तुम्हाला एक सत्य मान्यच करावं लागेल, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. अटल सत्य वारकरी संप्रदायात. अरे मायबाप, तसल्याला भजन करावं लागलं रे. 2 BHK रे, गाडी हप्त्यावर आहे आपली. माच करता तरी कशाचा आपण? काही नाही रे दादा आपल्याकडे. पण विनंती आहे, थोडेसे आनंदी व्हा. आम्ही विचारलं जगद्गुरु तुकोबांना. या संप्रदायात 3च जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य. आणि संसारिक माणसाला जगद्गुरुची पदवी मिळावी हा अधिकार फक्त माझ्या तुकोबांचा. कौतुक आहे मला तुकोबांचं. का माहित? तुकोबारांसारखा व्यापारही कोणाला जमला नाही. सध्या भाषा सांगायचं म्हणलं, जे कॅल्क्युलेशन आज आपण कॅल्क्युलेटर शिवाय करू शकत नाही, ते कॅल्क्युलेशन तुकोबाराय त्या काळामध्ये आकडेमोड फक्त बोटांच्या साह्याने करायचे. इतकं तल्लग्न आणि इतकं विचार कौशल्य श्रेष्ठ होतं माझ्या तुकोबांचं. त्यांच्यासारखा व्यापार कुणाला जमला नाही. कधीच गणितात त्यांची गफलत झाली नाही. आजकालचे भलते भलते सीए त्यांच्यासमोर नतमस्तक होते, एवढं त्यांचं गणित पक्क होतं. व्यापार तुकोबारांसारखा कुणाला जमला नाही. संसार सुद्धा तुकोबारांसारखा कुणाला जमला नाही. आणि कौतुक काय करावं,
त्या माणसाला परमार्थ सुद्धा त्यांच्यासारखं कोणाला जमला नाही. अशा माणसाला जगद्गुरु म्हणावं नाही तर काय म्हणा. अहो जगद्गुरु तुकोबांचा अधिकार तर आम्ही लक्षातच घेऊ, पण माझा पांडुरंग फक्त संतांचाच करतो असं नाही, सगळ्यांचंच करतो रे. वारकरी एक असावा, वैष्णव एक असावा, जगाचा मालक त्या प्रत्येक व्यक्तीचा करतो जो सानिध्यात त्या वैष्णवाच्या आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची बायको जिजाऊ नाव, 2 बायका होत्या बरं का, त्याच्यामुळे नाव जर वेगळी वेगळी ऐकली त्यात काही दोष नाही. 2 होत्या, आवली जिजाऊ, 2 बायका होत्या तुकोबांना. जगाच्या मालकाची कृपा बघा. पहिलीला बाळ होत नाही म्हणून दुसरी केली माय, पहिलीला बाळ होत नाही म्हणून दुसरी केली, आणि दुसरी केल्यावर पहिलीला बाळ झालं. देव म्हणजे जगू बी देत नाही मरू बी देत नाही महाराज बरं का. म्हणजे देवाचं कसं असतं, थोडं संयम मंथोनीनं म्हणिता तैसे या अनंता वाया व्यर्थ कथा. असं पटकन घाई करून जमत नाही दादा. आमचे पोरं कसे आहेत ना, त्यांना इन्स्टंट लागतं महाराज. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही ताई. ते वाढणार आहे दादा. अरे वेळ द्या ना थोडासा. तो काही पिझ्झा आहे का ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटायला? नाही ना, देव येतो, वेळ लागणार आहे, यश येते, वेळ लागणार आहे, आणि वेळ येते रे. विनंती माझ्या आजच्या तरुण मुला मुलींना, सामर्थ्याने उभे राहा, कुठल्याच गोष्टीची चिंता करत जाऊ नका. बाप शेतकरी आहे, आम्ही मिडल क्लास आहे, आमच्या घरात कुठं फार पैसा आहे, आम्ही कुठं चांगल्या शहरात शिकायला आहोत, आमच्याकडे कुठे चांगल्या फॅसिलिटी नाहीयेत, सुविधा नाहीयेत, कारण देऊ नका. काही नाही होत आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता, माझा बाप गुलामगिरीत आहे, निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, आई भवानीचा आशीर्वाद आहे, मासाहेबांचे संस्कार आहेत. अरे या छत्रपती शिवरायांनी वयाच्या 13व्या वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात घेतलं. 14व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायदेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, आणि हेच मुठभर मावळे हातात घेऊन माझ्या शिवरायांनी 40 वर्षाच्या आत मुघलांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास या हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे आपण. वयाचा विचार करा, त्या रक्ताची लेकरं आपण कचकच कांदा करावा का? आपली पात्रता आहे का ती? अरे कोण आहेत आपण? 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा आहे का? आकडा येईन. विनोद न करणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढी वेळ काय जमला होता का दाद्या? लोक विचित्र महाराज, काय सांगायचं तुम्हाला. हा 56 लाख कोटी आकडा ऐका बरं. तो पण दादा 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आहेत आपण. आपल्याला पैशाच्या पुढे काही दिसत नाही, सत्ते पुढे शहाण पण चालत नाही आपलं. 42 दिवस माझे शंभू राजे मुघलांच्या हाताखाली होते. विचार करा पोरांनो, काय अधिकार असेल त्या माणसाचा, काय व्यक्तिमत्व असेल, काय विचार कौशल्य असेल, काय चारित्र्य असेल, काय ताकद असेल. शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, बहुत गुरूर किया इन मराठों ने, बहुत गुरूर किया इन मराठों ने, अब देखते हैं किसके साथ लड़ेंगे, किसके भरोसे लड़ेंगे. त्याला कुठं माहित होतं, अरे सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे. स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. तरुण मंडळी, दख्खन पायाशी घेणारा 9 वर्ष लढत होता. ताकद लक्षात घ्या, विचार कौशल्य लक्षात घ्या. 9 वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभू राजानं मुघलांच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद माझ्या शंभू राजांमध्ये होती. 1-2 दिवस नाही, वर्ष 2 वर्ष नाही, 9 वर्ष. आणि संपत्तीचा विचार केला मुघलांच्या, तर औरंगजेब त्याच्या पूर्ण संपत्तीचा 1/3 भाग म्हणजे हिंदुस्थान. एवढी श्रीमंती, एवढं घोडदळ, एवढं पायदळ, एवढं सैन्य होतं. करा विचार, काही व्यक्तिमत्व असेल. ते शंभूराजे मुघलांच्या हाती लागले कसे? आजच्या सारखं कुणीतरी 4-5 जमिनीच्या तुकड्यासाठी 4-5 पैशासाठी धर्म घाण टाकलाय. आजही 4-5 पैशासाठी कुणीतरी कटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी जात आजही आहे महाराज. साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है.
नालाय का बाप तुला माहित नाही हा? साहेब माझा बाप आहे, तुझा पेटेव म्हण. आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात रे. भलत्याच्या बापाला बाप म्हणायचं नसतं. आपले धर्म आपली संस्कृती आपण सांभाळायची असते. वाईट वाटतं मला तरुणांनो, तुम्हाला 14 फेब्रुवारी माहित आहे पण तुम्हाला आषाढी माहित नाही. तुम्हाला समाधी सोहळा माहित नाही, तुम्हाला तुकाराम बीज माहित नाही. तुम्हाला 25 डिसेंबर माहित आहे, अरे तुम्हाला 31 डिसेंबर माहित आहे पण तुम्हाला गुढीपाडवा माहित नाही. विचार करायचा जरा, कुठे चाललायत आणि कुठे घेऊन चाललायत हे सगळं तुमच्या हातात आहे म्हणून सांगते. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सोपं आहे. शंभूराजे मुघलांच्या हाती लागले आहेत. साखंदंडाने बांधले माझे शंभूराजे. अहो झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावर न वाहतात. अरे ज्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची. त्या औरंगजेबाने एवढा त्रास द्यावा, मारणाऱ्याच्या डोळ्यातनं पाणी यावं आणि मारणाऱ्यानं येऊन सांगावं, जहापणा माफ करना, जहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने महाराजे देखे, लेकिन इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी. क्या बंदा है, ऐसा लगता है खुदा का नेक बंदा खुदा ने भेजा है इस धरती पे. इतना मारा, इतना जलील किया, हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून उखाड़ा, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. इतना जलील किया, इतना जुल्म किया, मौत भी शर्मा जाए. इतना 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 जुल्म किया, लेकिन बात क्यों मुंह से एक बार भी हमारी ओर प्रशंसा निकाले. काय ताकद असेल त्या शंभू राजांमध्ये. औरंगजेबाला राग आलाय, तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. सांगताय संभा बात मान लो, जिंदगी से हाथ का बैठोगे. काय ऐकायचंय काय तुझं? 3 प्रश्नाचं उत्तर. स्वराज्य का खजीना, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम. शहनशाह बना दूंगा संभा, ये जीत कर भी हारोगी, इतिहास कहेगा औरंगजेब ने इतना जलील किया, प्राण गवा दे लेकिन शंभू राजे ने स्वाभिमान टिका रखा. ये जीत कर भी हारोगी संभा, अगर तुम्हारी नजर हमारे सल्तनत के सामने नहीं झुकी. कुछ भी कर, कुछ भी मांग, एक बार झुककर इस सल्तनत को सलाम कर. सगळं द्यायला तयार आहे औरंगजेब, पण स्वाभिमान घाण टाकत नाही शंभू राजे. अरे साखरधनाने बांधलेले माझे राजे हसत हसत सळई घेतली आगे, तळपत सगळे नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराव संभा बात मानलो. रोज एक कावयो कापला, पायाची बोट, हाताची बोट, जिभेचा शेंडा मारला माझ्या राजाचा. अरे रक्ताने सरसळलेलं हे अंग, हे शरीर मृत्यूच्या पायरीपर्यंत येऊन उभा टाकलाय. तरी माझं शंभू राजा त्याला हसत म्हणतात, छाती फुगवून नजर वर करून सांगतात, ए डालाय काय, अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारखा हलकाच कुत्रा समोर नजर झुकवणार नाही. ही औलाद शिवरायाची. त्याचे वारसदार आहे पोरांनो आपण. आमच्या येड्याला वडापाव खाता येत नाही, का तर थोबाडच वासत नाही. उची लोगूची पसंत तोडू तोडू खातो. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त तरडी आहे का? एकही खात नाही. बर, तोंडाकडे बघून कळतो कोण खातो कोण पितो ती महाराज. आणि काय पुढे तुम्ही आदर्श देणार आहेत लेकरांना? स्वतःच्या स्वप्नांचा भार लेकराच्या खांद्यावर टाकून रिकामे होत जाऊ नका. विनंती आहे माझी, स्वतःही काहीतरी शिका. तुम्ही केल्याशिवाय होणार नाही रे. साधं आहे की, माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझी चरण सेवा. पूर्वजाचं लागतच, त्याशिवाय देवही आवडत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही. काय म्हणतात गेलो पण बसलो नाही. काय म्हणते बसलो पण मधनच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी कशाला बोलू? नामासी विनमुख तो नर हरिविन धावया, तुका म्हणे नाड पाप ठाके. फक्त विनंती एवढीच आहे तरडेकड, टाळ्या बाजू वाटल्या तर प्रेमानं वाजवीत जा. उपकार केले वणी वाजवीत जाऊ नका. तुम्ही टाळ्या कशा वाजवता माहिती का?
आले बाई आमच्या तरड्यात घे दान करताय भिकाऱ्याला. अरे एखादा सुंदर मुरुंग वादकाने वाजवला टाळी वाजवायची. एखादा आरोह अवरोह गोड गायला गाण्यासाठी टाळी वाजवायची. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलेच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी वाजवलीच नाही. तुम्हाला म्हणलं ना मुद्दाम करते ती. पण तुम्हाला वाटतं काय, अरे येडे माझं काय जाणार आहे. तुमचं कसं आहे माहितीये का, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा का हसतो. ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कोणाचं गेलं. इथे कोणाचे काय वागेले ज्याचे त्याने अनहित केले. पाया पडते रे तुमच्या, कमीत कमी हित तरी कळावं. अहो हित कळत नाही हेच तर पाप आहे. पण कसं आहे ना, सहज बोलणे हित संतांचं तेच सहज बोलणं आम्हाला हित देऊन जातं. तेच तुकोबा संत देवा काही नाही लागत. नजरेला तू गोड लागला ना की आपोआप तुझी आवड निर्माण होते. पण आयुष्यात तुझ्या इतकं देखणं काही वाटू नये. तूच सगळ्यात सुंदर दिसावा आणि आहेच. सांगायची गरज नाही. राजा सुकुमार मदनाचा रवी शशिकळा देवा इतकं देखणं कोण मला सांगा बरं. त्याचं राखणं तेवढंच कोण आहे. तुकोबारांची बायको जिजाऊ. जागेवर आले तुम्ही जागेवर आले का. फिरत जा पण येत जा. हा महाराज ती जिजाऊ तुकोबारांची बायको जिजाऊ तुकोबारांना भाकरी दिल्याशिवाय कधी खात नसायची. काय संतांच्या बायका होत्या. पण बायका होत्या संतांच्या. लोक म्हणतात फटकळ आहे, पण संतांच्या बायकासारख्या बायका कोणाची नाही दादा. अहो त्या जिजाऊंना 2-4 दिवस जरी तुकोबाराला शोधायला लागायचं ना तरी सुद्धा भाकरी खायची नाही. काधीच तुकोबारांना खाऊ घालायचे. त्या जिजाऊंना भाकरी घ्यावी, तुकोबाराला सांगावं. तुकोबाराय कुठे आहेत माहित नसायचं. अहो चौरस्त्यात उभा राहायच्या, प्रत्येक वाटेला कान लावायच्या. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल त्या वाटेनं जायच्या. कारण अधिकार बघा माझ्या तुकोबांचा, ज्या मातीहून चलावे ते मातीचे रज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं एवढा अधिकार माझ्या तुकोबांच्या चरणात होता. एवढा अधिकार त्या व्यक्तिमत्वात त्या तुकोबार आहे. अहो ताकद लक्षात घ्या. कुठल्या डोंगरावर असायचे माहित नसं जिजाऊंना. असंच एके दिवशी जिजाऊ भाकरी डोक्यावर घेऊन निघाल्या. जाता जाता पायात काटा रुतला. शेतकरी आहे तुम्ही, शेतकरी आहात हे स्वाभिमानाने सांगत जा. कौतुक आहे मला, मी औलाद शेतकऱ्याची आहे, मी लेक शेतकऱ्याची आहे. कारण मला माहित आहे श्रीमंत औलादीच्या घरी गेलात कब्बर चहा भेटेल याचा विश्वास नाही. माझ्या शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही हा विश्वास आहे. असं जरा महाराज प्रेमाने आहे की नाही. पाठीमागचे निस्ते बसले. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. तू बोल गा, मी ऐकतोय, तू बोल. नुसतं मड्याला बसल्याने बसलेत महाराज. काही आनंद नाही, काय नाही. थोडा आनंद व्यक्त. पण मी काय तुमचं वाटोळ केलंय रे दादा, ठीक आहे नाही. हे तुमचं माहेर आहे मायबाप, हे तुमचं माहेर आहे. हसू वाटलं हसत जा, रडू वाटलं रडत जा, नाचू वाटलं नाचत जा. तिथं नाचण्यापेक्षा इथं नाचलेलं बरे. आता या कधी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचं नाही. त्यानं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या कीर्तन काढीन. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संतीनं आली होती मंडपात अंगात. तू ये घरी तुझी महाराजींकडे तो महाराज. असं दे ग माय, जग असंही बोलतच ग. तेजून या जण भक्ती करी. जगाचा विचार करून चालत नाही महाराज. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणेन असं नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, लोकांच खायचं टाकायला द्यायचं त्याचं काय. महाराज लोक इतके बेकार आहेत ना, बोलण्यापेक्षा येत जा दादा. कमिटीत आल्यावर कळतं खिशात येतं का खिशातलं जातं महाराज. लोकांचं तोंड इतकं बेकार आहे, लोकांच्या तोंडाला कोणी काहीच करू शकत नाही. अहो या जगात गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो आणि याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबो आणि यानं बरी केली. मग काय ब्रह्मचर्य ठेवतो का त्याला. अरे बायको तर करू दे. लोक म्हणजे इतके भंगर झाले ना दादा. लय लोकांचं सांगत नाही स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स दादा. शांत कीर्तन केलं निवडाट होत, नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळलं होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तन आला. एक तर काय नाही जातीला पण नाचून नाच जिरी होती. मग करू काय, मरू का, जाऊ द्या माय. पण मी काय विचार केला, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना, कोणी काहीच करू शकत. आणि
एखादा जर म्हणत असेल की मी याला मोठं केलं तर लक्षात ठेवा, कोणीच कुणाला मोठं करत नाही. मोठं फक्त पांडुरंग परमात्माच करतो. सारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे. प्रसिद्धी म्हणा, यश म्हणा, पैसा म्हणा, जगाच्या मालकाच्याच थ्रू येतं. ताकद लक्षात घ्या. विनंती आहे माझी, काय संकट वाटायला यायची येऊ द्या, काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या, काय भाऊकीने पाय खेचायचे खेचू द्या, अरे काय विश्वाने त्रास द्यायचा देऊ द्या, फक्त विश्वास त्या पांडुरंग परमात्म्यावर ठेवा. एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतात तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास त्या परमात्म्यावर असावा. सोडू नका. कॉन्स्टंट राहा, स्टेबल राहा, स्थिर राहा, स्टेबिलिटी ठेवा. व्यापार खचला म्हणून सोडायचा नाही, अपयश आलं म्हणून सोडायचं नाही, कमी मार्क पडले म्हणून विषय टाकून द्यायचा नाही, सायन्स गेला म्हणून आर्ट घ्यायचं नाही, विषय काढायचं. विनंती आहे माझी, एक दिवस येणार रे, यश येणार. कॉन्स्टंट राहा फक्त या विषयाकडे. शेतकरी तुम्ही जागेवर आले तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? रुततो. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतल्यावर शेतकऱ्याला काही बघायला पाणी सापडतं का लगेच? मग तो काटा कसा बघतो? तुका लावून बघतो महाराज बरं का. कसा बघतो शेतकरी काटा? तुका लावून बघतो. पण मला सांगा, एका थोक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी मागं पुढं करायला. जिजाऊंच्या पायात काटा रुतला, जगाच्या मालकाला सहन झालं नाही. अहो विश्वाचा मालक आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहे, पंढरीचा बाप आहे. अहो विठ्ठल आहे तो. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी असत्य. अहो चाले शरीर कोणाची असत्य, कोण बोलावी ते हरिविना देख. अरे देखवी ऐकवी एक वृक्षाची पान हालेजाची. तो विश्वाचा मालक पंढरी सोडतो आणि जिजाऊचा पाय हातात घेतोय, मांडीवर ठेवून जिजाऊच्या पायातला काटा बघतोय. देवाने अगदी थुका घ्यावा, पायाला लावा, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. देवाला नाही पण रखमाबाईला फार राग यावा. रखमाबाई म्हणली, देवा विसरलात की काय? विश्वाचे मालक आहात, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहात. तुमच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक याग योग याग तप विद्युत वैकल्य करतात. अहो किती किती जन्म घ्यावे तरी तुमच्या चरणाचा स्पर्श मिळत नाही. अहो तुम्ही त्या बाईचा पाय हातात घेऊन तुमच्या जिभेचा धोका तिला काय लावताय, ते काय तोंडात घालताय? बरं खरं सांगा देवा, तुम्हाला सगळं दिसतं, हिचा काटावारा दिसना. देव आहे, त्याला थुका लावायची गरज आहे का? त्याला सहज काटा दिसणार आहे. न सांगता तुम्हा कळू येते. देवाला न सांगता भक्ताचं मन कळतं. त्या पांडुरंगाला जिजाऊचा काटा दिसणार नाही का? पण तोच पांडुरंग म्हणतो, रखमा काय वाटतं ग तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. अगं माझ्या तुकोबाची अर्धांगिणी आहे, 2 हातानं करून खाऊ घालते माझ्या तुकोबाला. हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही ग. देई माझं प्रेम सर्व संतांपेक्षा अधिकार कमी नाही आहे जिजाऊचा. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला सौभाग्यशाली समजतो मी. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून केलेला अट्टास आहे गमी. नाही तर काय गरज आहे मला सांग बरं रखमा. करा विचार. पांडुरंग परमात्म्याने जिजाऊच्या पायातला काटा काढला. जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला. आमचा काटा लोकांनी काढला. आमचाही काढला महाराज, पण लोकांनी काढला महाराज, आहे की नाही? जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला. आयुष्य देऊन करायचंय तरी काय? आवडीने भावे तुझी चिंता त्याशी. काय ताकद असतं बघा ना. काय लागतं रे? काय वाटतं आजची पिढी? कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? देव दिसत नाही म्हणजे नाही असं नाहीच आहे रे. देव दिसत नसतो, ते अनुभवायचा असतो. फील इट. जे आपण आज शिकतो ना माऊली, काहीतरी ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. अनगड शहा नावाचे फकीर तुकोबारांविषयी फार सुंदर दोहा लिहितात. ते सांगतात, तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात फरक नाही. आम्ही विचारलं, पुरुषोत्तम रामाची तुलना तुम्ही तुकारामांशी करताय, काय उदाहरण द्याल? युक्तिवाद काय द्याल? युक्तिवादाशिवाय ते पूर्ण व्याख्या पूर्ण होणार नाही. युक्तिवादाशिवाय ते ग्राह्य धरलं जाणार नाही. काय युक्तिवाद द्याल? त्यावेळेस अनगड शहा सांगतात, एकका सेतू भंग हुआ, एकका सेतू अभंग. रामाचा सेतू भंग तरी झाला, पण तुकारामाचा गाथा नावाचा सेतू आजही तारायची ताकद तुकोबांमध्ये आहे. अहो तुकोबांनी गाथा तारला, यात काय नवल आहे? गाथ्यानं आमच्यासारखे कितीतरी आज्ञांनी तारले, काय नवल आहे? आयुष्यात अजून काय मिळवावं मला सांगा? काय लागतं रे? 22-23 वर्षाची पोरगी मी, काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली वय वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेकीत, तुमच्या बहिणीत, माझ्यात फरक तरी काय आहे?
फरक एवढाच आहे माय. माझी माय माळकरी, माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, पंजाचा पंजा माळकरी. दारात तुळस, घरात विठ्ठल, मुखात नाम, हातात ज्ञानेश्वरी, गात्याचं वाचन, हरिपाठाचं चिंतन, प्रेमे भावे विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. त्याला मानणं जर आमचं अस्तित्व घडवत असेल तर हरकत काय आहे? स्वीकारायला हरकत काय? सायंटिफिकली प्रूफ करून देऊ शकतो आपण. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे तरुण मंडळी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. जी बायोलॉजी, केमिस्ट्री जे तुम्ही आज शिकताय ना, झुलॉजी, ते माझ्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अगदी चुकीचं आहे. 750 वर्षापूर्वी माऊली माझे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. वय वर्ष 16 आहे माझ्या माऊलींचं. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यांचं वर्णन आहे. उदकाचिनी आवेशे प्रगट येते जलकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूचेनी सांडसे खंडीचे पै पाणी राज हमसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. जी डॉक्टर की तुम्ही आज शिकता, BHMS, MBBS, MD, जे तुम्ही आज करताय, माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. काही रोग या जेनेटिक जनरेशननेच येतात, अनुवंशिकता. एका डॉक्टरकडे आम्ही गेलो. डॉक्टरचं एका माणसाचं भांडण चालू होतं. म्हणलं का भांडताय रे? बघा ना म्हणला ताई, भांडताय साला डॉक्टर. म्हणलं काय झालं? ते म्हणला मी कधी गोड खाल्लं नाही. नालायक म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला ताई आई शपथ आहे, जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे न्या, ह्याला जर शुगर निघाली नाही तर मी डॉक्टर की सोडन. माणूस म्हणला गोड खाल्लं नाही शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला हे, तो म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हे, तो म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हे, तो म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. बरोबर आहे की नाही? कशामुळे? तुझ्या बापाला होती म्हणून. मग तुकोपर आहे 450 वर्षापूर्वी सांगतात ना. माझ्या वडिलांची 450 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. त्यावेळेस तुकोबरांचं वर्णन आहे की आम्हाला जे मिळालंय, मग ते काही असू द्या, कोणामुळे? चांगला असो नाही तर वाईट असो, पुण्याई असो नाही तर पाप असो, पोराला मिळतंय. तेच माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात. तसे वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. एखादा व्यक्ती बाळपणी सर्वज्ञ असतो किंवा हुशार असतो, त्याचं कारण आहे ते उगच नाहीये. जन्मोजन्मी आम्ही हा पुण्याचा साठा आहे, म्हणून तो देव नजरेला गोड लागतोय. नाहीतर या संसारात जिथे जे नाही ते माणसाला बघायची, आनंद घ्यायची सवय आहे. या कलियुगात देव आवडणं सोपंच नाहीये. जर या वयात ही लेकरं टाळ घेऊन उभा राहतायत तर प्रारब्धाचा भाग आहे, त्यांना भजन आवडतंय. आणि या वयात असावं. अहो देवाला फुलं वाहता ना तुम्ही, ताजी वाहता का शिळी वाहता? शिळी आलं तर काय करता? बाजूला काढता, वाहत नाही. विचार करा तरडेकर कधीतरी. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला सगळे गावातले म्हातारे बसवता. उठून तरी कसा देव? कसलाच आवाज कळत नाही, एवढंच कळतं रे. काही स्मेल लागत नाही. अरे तुम्ही लाखाची सिस्टीम लावा नाही तर 10 लाखाची लावा, शब्द तरी फुटले पाहिजे नाही. तरुणांचं काम आहे. अरे बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी वाटेल ना सगळं संपलंय, त्या दिवशी माझ्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवा. तिथून पुढे सगळं सामर्थ्याने उभा टाकेल, विश्वास देते ही बहीण तुम्हाला. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचणं गरजेचं आहे. नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी कळली तरी चालेल, तेवढी लायकीच नाही आपल्याला की आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी. अहो या वयात ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, पण ज्ञानेश्वरीला आपण कळलो, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारायांना आपण कळू द्या. विनंती माझी, जर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण काकडा आणि हरिपाठ करायला शिकला ना, माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासाने सांगते, फक्त काकडा आणि हरिपाठ पोराने करा. भजन कसंही गा रे, आनंदच देत. ते रूप, ते नाम गोडच आहे, अमृताहुनी गोड. म्हण माझे केशवा, त्याच्या इतका गोडवा कशात नाही. कसंही गा, फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे. नशेत भजन नसुनी. काय म्हणणं आहे तुमचं? बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचं का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा? अहो भजन करा. नाही गाथ्यातलं जमलं, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल. जमल तसं करा, पण भजन तरी असावं. ते जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा
केली तू आई कस पांग भेटू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची फिरत्या जागा वैरी देश मातीला आकार विठ्ठला तू मेरा विठ्ठला तू मेरा आकाशी झिपकिरी पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा सोन्याचा पाऊले चालती पाऊले चालती राहिलेले गोंचार पाऊले चालती दुखी संसाराची पाऊले चालती पाऊले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी राधा चल माझ्या गावाला जाऊ राधा चल माझ्या गावाला जाऊ आग गोकुळ माझं गाव आहे गावात माझं आग गोकुळ माझं आहे गावात माझं राधा चल तरड्यात सफाई मंडपात मर जरा एका दिवशी तरी राधा चल माझ्या गावाला जाऊ राधा चल माझ्या गावाला जाऊ बघ बघ पुंडलिकासाठी बघ बघ पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा आता नाही तर काय म्हणा धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना तिथं नांदत श्री हरी हिला दाखवा चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 माया बापा दया घडा मुरलीधरा विश्वंभरा गरुडध्वज करुणाकरा विठ्ठल 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 विठ्ठला काय आनंद वारा पण या भजनातला आनंद
भजनातला आनंद कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची अख्खी जिंदगी तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले बाबा. जेवढे गेले नालाय का तुझ्यासाठीच गेले रे. पण गेले ते सुद्धा म्हणत असतील कशामुळे आलो बाबा, हे की नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे रे. साधा प्रश्न आहे माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. ज्याला आई बहीण कळली नाही, त्याची नजर पवित्र नाही, त्यानं किती परमार्थ केला तर कारणी लागणार आहे. तुमचं कसं आहे, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही.